नमस्कार नांदेडकर. आज आपण इथे लोहा येथे आलेले आहे. शतायू हॉस्पिटलची सुरुवात झालेली आहे. मुकुंदजी पाटील साहेब आज मोठ्या प्रमाणात आज लोह्याचे जे केअरचं चांगला उपचार करत आहेत. लोकांचे चांगला प्रतिसाद येत आहे. सर, सर्वप्रथम आपलं नाव काय सर? आपलं शिक्षण कुठं झालेलं आहे सर? नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर मुकुंद गोविंदराव पाटील. माझं स्कूलिंग जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे झालं आणि त्यानंतर एमबीबीएस ला मी नांदेडच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला शिक्षण घेतलं आणि माझं पुढचं एमडी मेडिसिनचं आणि डीएनबी मेडिसिनचं शिक्षण भिलाई मेडिकल इन्स्टिट्यूट भिलाईमध्ये रायपूरला झालेलं आहे. आणि त्यानंतर मी मेडिसिनच्या विभागामध्ये म्हणजे बऱ्याच जागी काम केलेलं आहे. आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मी 1 वर्षासाठी स्पेशालिस्ट फिजिशियन होतो. त्यानंतर कोविड काळामध्ये मी 6 महिने स्पेशालिस्ट म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर नांदेडच्या आयसीयू सेंटर ला सुद्धा मी काम केलेलं आहे आणि बऱ्याच पेशंट आपल्या त्याच्यामध्ये केअर देण्याचं मला सौभाग्य वाटतं. सर, आपल्या इथं काय कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि जेणेकरून आपला ग्रामीण भाग आहे, मोठ्या प्रमाणात लोकांची कशी अडचण दूर होईल सर? सर्वप्रथम सांगायचा उद्देश लोहासारख्या ठिकाणला यायचं, कारण की माझं होम टाउन हाडोळी जहागीर म्हणून आहे आणि आमच्या बाबांची इच्छा होती की आम्ही लोह्यामध्ये सेवा द्यावी. त्यामुळं इथल्या ग्रामीण भागातील लोकांची, गोरगरिबांची सेवा व्हावी या एका उद्देशानं मी इथं आलोय. माझ्याकडे मी बीपी म्हणजे उच्च रक्तदाब, डायबिटीज, थायरॉइड डिसीज, अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय, सोबत किडनीचे डिसीज आणि ज्वर म्हणजे तापीच्या संदर्भातले सगळे केसेस माझ्याकडे येतात. आणि आपल्या या लोहा शहरामध्ये आणि आता जवळपास 1 महिना झाला आम्हाला सुरू होऊन बरेच पेशंट येतात आणि त्यांना ट्रीट करायचं, उपचार द्यायचं भाग्य मला लाभलं. लोह्याहून नांदेड न्यूज, नांदेड. नमस्कार. आज आपण आलेले आहोत शतायू हॉस्पिटल येथे. आज मोठ्या प्रमाणात आज शिबिर होतं. शिबिराचे कसे लोक आले सर? सर, आपलं नाव काय सर? माझे नाव डॉक्टर शहाजी रामराव कुरे. मी लोहा येथे नव्यानेच शतायू हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आम्ही बालरोग आणि मेडिसिन विभाग हे 2 विभाग चालू केलेले आहेत. या विभागामध्ये आम्ही बालरोग, मी 0 ते 18 वर्षापर्यंतचे सर्व पेशंट माझ्याकडून बघितले जातात. त्यामध्ये विशेषतः करून लहान मुलांच्या आरोग्याविषयी समस्या, बाळांना भूक न लागणे, उंची न वाढणे, बालदमा, बाळामध्ये फिट्स येणे, नवजात बाळांविषयी समस्या, याविषयी मी उपचार व मार्गदर्शन केले जाते. तसेच ह्या शिबिरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये गोरगरीब जनतेची सेवा देण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे आमचं हॉस्पिटल आम्ही लोहा या ठिकाणी टाकण्याचं कारण म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना विशेष आरोग्याची सेवा भेटावी या निमित्त आम्ही हे शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलेले आहे. तसेच मेडिसिन विभागामध्ये डॉक्टर मुकुंद पाटील आहेत. ते बीपी, थायरॉइड आणि डायबिटीससाठी त्यांचे योग्य ते सल्ला आणि उपचार केले जातात त्यांच्याकडून. सर, आपलं शिक्षण कुठं झालेलं आहे, कुठं प्रॅक्टिस केलेली आहे सर आपण? माझे मेनली म्हणजे एज्युकेशन, शाळेचं एज्युकेशन अहमदपूर येथे यशवंत विद्यालयामध्ये झालेलं आहे. त्यानंतर माझी MBBS GMC नांदेडमधून झालेलं आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे हॉस्पिटल मुंबई येथून झालेलं आहे. त्यानंतर मी मुंबईमध्ये 3 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. त्यानंतर मी आता लोहा येथे स्थायिक होऊन लोहा येथे शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सेवा देत आहे. आणि लहान बालकामध्ये कोणते आढळतात, रोग आढळतात? काय उपाययोजना केल्या पाहिजे पालकांनी? लहान मुलांमध्ये युजली सर्वात जास्त म्हणजे आपल्या इकडे बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतो. बाळाचं वजन न वाढणे, त्याचे उंची न वाढणे, याच्यामध्ये मेनली कारण येतं ते आहाराचा येतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये असं काही एकदम बाळाला हे टॉनिक ते टॉनिक देण्याची गरज नसते. बाळाला आहार, बेसिक योग्य ते आहार देणं गरजेचं आहे. आणि बाळाच्या त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशन विषयी सध्या बाळांची जागरूकता आली पाहिजे. व्हॅक्सिनेशन टाइम टू टाइम केलेलं पाहिजे बाळांचे, कारण त्याच्यामधून बाळांना प्रतिकारशक्ती वाढती आणि त्यामुळे बाळ रिकरंटली बाळ म्हणजे इन्फेक्शन बाळामध्ये होत नाही, बाळ आजारी वारंवार पडत नाही. लोह्याहून नांदेड न्यूज, नांदेड.